जीवन सुखदुःखांचं मिश्रणात कधी सुखी असतो, कधी दुःखी असतो, कधी दुःखी असतानाच सुखाचा प्रादुर्भाव दिसतो, कधी सुखी असतानाच मध्ये दुःख असा मिश्र भाव दिसतो. पूर्ण जीवन आपल्याला समजायला लागल्यापासून सुख दुःख कशाला म्हणावं ते समजायला लागल्यापासून आपण ह्या अनुभव घेत असतो. आणि सुख हवं असेल मन त्याच्याकरता मजबूत असावं. मन जर मजबूत नसेल, मन कमजोर असेल, सुख देणाऱ्या गोष्टींमधून सुद्धा दुःख यायला लागतं. मन मजबूत असेल, दुःखदायी घटना सुद्धा जरी असतील तर त्यांना अनुकूल करून घेऊ. मनाला अनुकूल वाटलं तर सुख, मनाला प्रतिकूल वाटलं तर दुःख. मनाला प्रिय वाटलं तर ते सुख असतं, मनाला अप्रिय वाटलं तर ते दुःख असतं. हे सर्वही आपल्या मान्यतेवर आधार. आमची मनाची मान्यता, मनाची मान्यता एका क्षणात एका दिवसात तयार होते. म्हणजे कुठलाही कारागीर आपल्या कार्यात प्रवीण होण्याकरता बराच दिवस त्यांना अभ्यास करावा लागतो, मशागत करावं लागतं, तालीम करावं लागतं. त्यामुळे एक पैलवान तयार होतो, एक शेतकरी तयार होतो. आता मुंबईतच जन्माला आला, लहानाचा मोठा झाला आणि एके दिवशी जाऊन म्हणाला मी आता आऊत हात खोल बैलाने. जमेल का? नाही, मी पेरणी करतो म्हटला. ह्याला माहित नाही बैल कसे असतात, काय स्वभावाचे असतात, पुरी काय असते, त्याला साडी काय असते, आणि बांधायचं कसं असतो, बैल झुंपायचं कसं असतं. बैल चालवत असताना तिन्ही थोडी सामान दाणं थोडा सोडायचं कसं, हे एक स्किल आहे, कौशल्य आहे. आणि हे कौशल्य काय एका दिवसात येणार आहे कोणाला? कौशल्य येण्याकरता भरपूर अभ्यास करावा लागतो, सवय करावं लागतं. तद्वतच आमच्या इंद्रियांना असेल, मनाला असेल, बऱ्याच गोष्टींची सवय करावी. सवय असेल
मन अत्यंत अलगदपणे सर्व काही झेलू शकतो आणि खेळू शकतो. आणि त्याला जर हे कौशल्य माहित नसेल, घेऊन अंगावर पडते, अंगावर घेऊन पडते, तडपडते, चटपटते, असं होत. आणि समोरची संकट लहान आहेत की मोठी तो प्रश्न नाही, त्याच्याबरोबर संघर्ष करायचे की लहान आहेत की मोठे ते प्रश्न नाही, पण माझे कौशल्य किती. मी एक पैलवान बघितला उत्तर भारतात, 4-4.5 फूट आहे आणि त्याचं वजन असेल 50-55 किलोचा असेल, 50 किलो. तो 100-125 किलोचा माणूस 8-8 7.5 फुटाचा जरी असला पैलवान, कमीत कमी जास्तीत जास्त 2 मिनिटात त्याला चितपट करून टाक. बहुतेक करून नेपाळचा आहे, देव थापा त्याचा ना, खूप छोटा आहे. कुठून घुसेल काय करेल माहित नाही. भल्या भल्या पैलवानांना आकाश दाखवतो. आता का होतो? अभ्यास झाला. आमच्या मनाला, इंद्रियांना, बुद्धीला असे का अभ्यास आहेत का? कशाचाही कशात परिवर्तित निर्णय कमी शिकवू त्यालाच अध्यात्म म्हणतात. मग ह्याच्यावरच आमच्या जीवनातली स्वर्ग आणि नरक हे निश्चित होत. आज शोध आम्हाला सगळ्या धर्मांमध्ये, जगात जेवढी धर्म आहेत सगळ्या धर्मांमध्ये स्वर्ग आणि नरकांची कल्पना आहे. प्रत्यक्षात कुठे आहेत, कसे आहेत ते स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही म्हणतात. आणि जे मरून गेलेले ते काय परत येऊन सांगत नाही. बरोबर? पाहायचं असेल तर मरायला पाहिजे. आणि मेलेले म्हणून तर परत येऊन कोणाला भेटला की नाही, मला तरी अजून कोणी भेटले नाही. कोणाला भेटलेत की नाही माहित नाही. ही कल्पना सगळ्या धर्मांमध्ये, केवळ हिंदू धर्मामध्ये असं नाहीये. ईसाई धर्मात सुद्धा 7 स्वर्गांची कल्पना आहे. एकावर एकावर 7 लोक आहेत. मग एकापेक्षा एक श्रेष्ठ कसा आहे आणि ह्याच्यातनं त्याच्यात कसं जायचं, त्याच्यातनं त्याच्यात एकापेक्षा दुसऱ्यात सुख जास्त जास्त. इस्लाम धर्मामध्ये सुद्धा 7 स्वर्गांची कल्पना सांगितली. जन्नत म्हणतात, नरक असेल तर जहन्नुम म्हणतात. त्यांचेही 7 स्वर्ग आहेत. जैन तत्वज्ञानात सुद्धा 7 स्वर्गांची कल्पना. फक्त गौतम बुद्धच मानत नाही, पुनर्जन्म मानतात, पण स्वर्गांची कल्पना. आणि यहुदी धर्मात सुद्धा 7 स्वर्गांची कल्पना. मेसोपोटेमियन संस्कृती जी होती, धर्म जो होता आधी, त्यांच्या सुद्धा 7 स्वर्गांची कल्पना. आणि ती 7 स्वर्ग म्हणजे या भूमीला जी वर आच्छादन आहे, आच्छादन म्हणजे ती जणू काही गुंबज आहे, गुंबट आहे. आणि ते गुंबट 7 गुंबट आहेत, एकावर एकावर एक. आणि ते 7 गुंबटाखाली त्यांचा स्वर्ग आहे. आणि मग तिथे जाण्याकरता काय काय करावं हे सगळे त्यांचा. आणि आमच्याही पुराणांमध्ये माणसाला जगण्याची प्रेरणा, जीवन कसं व्यतीत करावं याच्याकरता प्रेरणा देण्याकरता, प्रोत्साहित करण्याकरता स्वर्ग आणि नरकाची भीती आणि स्वर्गाची आमिष दाखवलं जातं. आपल्या सगळ्या पुराणांमध्ये आहे. या व्यतिरिक्त
देवांचा राज्य तो स्वर्ग असं तिथे इंद्र राहतो. या देवतांचे जे जे देव लोकच राहतात त्याला इंद्र राजा असतो असंही असतं. शंकर भगवंत जिथे राहतो त्याला कैलास म्हणतात असंही असतं. विष्णू भगवंत राहतात त्याला वैकुंठ असं नाव असं ऐकतो. ती कल्पना आमच्या शास्त्रात आहे. आमचं जीवन सरळ मार्गाने चालत, उत्तम मार्गात आपण चालत राहू. आमच्या हातून कोणाचाही अहित होऊ नये. जर अहित झालं तर अधःपतन कसं होतं, अधःपतनाने आम्ही स्वतःत नरकात कसं जाऊन पडतो, त्या सगळ्या कल्पना तिथे मांडल्या. त्या सर्व मांडण्यामागे उद्देश एवढंच आहे की आमचा रस्ता व्यवस्थित असावा, आमचं वर्तन चांगलं असावं, कोणालाही दुःख देणारे नसावे, एवढीच त्या मागील कल्पना. मग संसार आहे तर संसारात सर्व परस्परांमधील संबंध अत्यंत मधुर असा, चांगला असा. ते जर राहिले मनाला सुखाची अनुभूती आणि आपण आपलं वर्तन अहितकारी जर ठेवले अन्य जीवांचं तर मग पुढे तुला दुःख लागणार, नरक प्राप्ती होणार. मग त्या नरकाची आणि याची वर्णन केलेले आहे. मग ते नरक सुद्धा कोणी 7 सांगितले, कोणी 29 नरक, भागवतामध्ये 29 प्रकारचे नरक. मग या कुकर्म केला तर जी नरक, या कुकर्म केला तर जी नरक, असा त्यांची विभागणी केलेली आहे, कॅटेगरायझेशन केलेले आहे, वर्गीकरण केले. या सर्व करण्यामागील हेतू एकच की माणसाला सन्मार्गाने चालवून कोणी कोणालाही कोणाच्याही हिताला बाधा पोचवू नये. सर्वजण चांगल्या रस्त्याने जर चालले, कोणालाही कोणाकडूनही दुःख पोचणार नाही, पोचू नये याकरता निर्माण केलेली संस्था असावी. हिंदू धर्मामध्ये सांगितलेली स्वर्ग अशी आहे, चंद्र आहे, सोम आहे, त्याला चंद्र म्हणतो, मंगळ आहे, बुध आहे, गुरु, शुक्र, शनी, अशी जे ग्रह आहेत बहुतेक याच ग्रहांना एकापेक्षा एक दूर आहे, एकापेक्षा एक दूर आहे आणि एकापेक्षा एक आनंददायी आहे, सुखदायी आहे. आणि तिथे अमृतांचं वास्तव्य आहे, सप्तांची वास्तव्य आहे. तिथे असं असतो, तसं असतो, स्वतःची कथा केली. त्याकरता अनेक कथांमध्ये आम्ही ऐकतो की स्वर्गाला जाण्याकरता रस्ता पोहोचतो. जायचंय कसं जायचं, जाण्याकरता रस्ता सांगितला. कारण दोन्हींचे वर्णन करून ठेवतात आणि कुठला पाहिजे यात म्हटले की माणूस म्हणतो मला स्वर्गच पाहिजे. स्वर्गच पाहिजे तर या गोष्टी बोलावं कसं, पाहावं कसं, ऐकावं कसं, द्यावं कसं, द्यावं काय, नाही द्यावं काय, आणि जावं कुठे, कुठे जाऊ नये, विचार कोणता करावं, कोणता करू नये, हे सगळ्या इंद्रियांमध्ये सद्वर्तन बसून म्हणजे तुम्हाला घेऊन जाणार. अन्यथा
आपण कधीतरी ऐकलेलं आहे. माणूस जर तयारीचा असेल तर पाहिजे ते निर्माण करू. मग त्या स्वर्गामध्ये काय असते? स्वर्गामध्ये सर्व गोडच गोड, शांत, आरडणारे, ओरडणारे कोणी नाही. सगळे सामसूम सुंदर. कोण डान्स करतो, कोणता करतो, कोण गीत गातो, कोण नृत्य करतो, आणि सर्वही मिठाईच मिठाई. दुधाची नद्या वाहत आहेत, साखर गोळाचे डोंगर आहेत, तिथे सर्व कल्प वृक्षांची झाडं आहेत. काय कामना करेल ते सगळे मिळत जाते. अमुकांचे नृत्य आहे, तमुकांचे नृत्य आहे, हे कुठेही नाही. आणि अन्य धर्मामध्ये सांगितले तुम्ही जर तुला 72 गुण मिळतील. गुण म्हणजे कन्यका, नारी, तरुणी. तो असा जो माणूस इस्लाम विरोधी आहे किंवा इस्लामला मानत नाही त्याला मारून टाक, म्हणजे तुला जन्नतमध्ये 72 गुण मिळतील, 72 मुली मिळतील. आणि मग त्यांची वर्णन सुद्धा केली. कोण कोणती वस्त्र नेसलेली, कुठल्या कलरची नेसलेली, कोण रंगाने कशी आहे, रूपाने कशी आहे. हा मोठा गाढवाला चालवण्यासाठी गाजर बांधावं. गाढवाच्या डोक्यावर एक काठी असं ठेवले, त्याला एक गाजर बांधले. गाढवाला वाटते की इतकं जवळ एक पाऊल टाकले की तोंडातच पडते, असं वाटते. दिवसभर चालत राहा, गाजर पुढेच पडत. तसं आपण मंडळी ना बहुतेक यासाठी हे दाखवत असायचं. चालत राहा, चालत राहा, चांगल्या मार्गात. कुणाला वाईट मार्गात चालवण्यासाठी, कोणाला चांगल्या मार्गात चालवण्यासाठी. स्वर्ग खरोखर हीच आहे. स्वर्गाची भौतिक अस्तित्व आहे का? नाही. मग आम्ही अनेक चरित्रांमध्ये, पुराणांमध्ये असं वाचत असतो की असं गेले आणि त्या नरकात टाकले, असं आरडत होते, ओरडत होते, आणि आगीत शिजवत होते त्यांना, आणि उकळते पाणी अंगावर ओतत होते, नरकातले वर्णन केले. आणि असं थंड नावाची गोष्टच नाही, उन्हाचा लू असं वाहत असत, आणि एकमेकांना ठोकत असतात, बडवून काढत असतात. ओरडणारे ओरडतात, रडणारे रडतात. कोणी कोणाचं ऐकायला, विचारपूस करायला कोण नाही, अशी स्थिती नरकात असते असं म्हणतात. बघून आले काही नाही, पण म्हणत असतात अशा अवस्था आहे. माणसं जिथे जावत असतात, कीर्तनकार बोलतो, खूप सुंदर सांकेतिक. माणसं सगळे आपण बसतो काय करून संपल्याबरोबर जिलेबी, बुंदी आणि भाषा मिठाई पदार्थ इतके आणले, आणून मध्याला ठेवले, आणि सगळ्यांना सांगितलं बाबा आता सगळ्यांना खायला हे मिळणार, पण खाण्याकरता एक कंडिशन. हात आहे नाही, पेट नाही करायचं, ते काठी बांधायचं, काहीच करायचं, आणि हे तर तोंडात जातं. असं वाटलं तर तोंडात जाईल ना, असं ताटच झाले. हा या हाताने तुम्ही खायचा, पाहिजे तेवढा खावा, पाहिजे ते खावा. आणि कुठलं ते दिवसभर असं फेकते तर तोंडात एक लाडू जाईल, आणि त्याच्याकरता मारामारी करून सगळे जिलेबी, लाडू सगळे सत्यानाश करून एकही तोंडात गेला, संध्याकाळी रडत रडत झोपतो. आणि त्यातच काही हुशार माणसं बघ,
आपण आमोर समोर बसतो, मी तुझ्या तोंडात सांगतो, तू माझ्या तोंडात सांग. म्हणजे दोघांचाही सोय होईल. या दोन प्रवृत्तीला स्वर्ग नरक प्रवृत्ती एकमेकांच्या तोंडात नसतील स्वर्गात गेली, किंवा अशा पद्धतीचे व्यवहार करणाऱ्या जिथे असतील तिथे त्यांचं आणि केवळ आपल्यासाठीच असं तोंडात फेकत राहिली, एक तोंडात पडला ती स्वार्थ प्रवृत्ती द्या, तीच नरकात घेऊन जाणारी एक मार्ग आहे. असा अनेक कथा आहेत. नचिकेत सुद्धा विचारतो, मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जातो की नरकात जातो. असे अनेक कथांमध्ये विचार केले काय होणार माणसं. मग त्याकरता स्वर्गातच जायचं असेल तर मग हे यज्ञ करायला पाहिजे, याग करायला पाहिजे. असं यज्ञ याग करून दूर करून त्या स्वर्गात जाणार. त्यातून जीवसृष्टीचं भलं होणार. त्या यज्ञाने निर्माण होणारी जे डोंगर आहे त्या डोंगराने हवेचा जो शुद्धीकरण होणार आहे, त्याच्यामुळे सस्य संपत्तीलाही फायदा होणार आहे, क्रिमी कीटांनाही फायदा होणार आहे, मनुष्याला वातावरण शुद्धीचा लाभ असं होणार आहे, प्राण्यांना असं होणार आहे. मग ह्यालाच पोचला हीच देवाची रूप आहे. सगळे छोट्या छोट्या जीवांपासून मोठ्या मोठ्या जीवांपर्यंत सर्वही त्यातच आहे. यज्ञ म्हणजे देणं घेणं. यज्ञामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी काही ठेवायचं नाही, देऊन यज्ञामध्ये आहुती देणं, दान धर्म करणं, हे दोन प्रमुख गोष्टी आहेत. आहुती दिल्याने सुद्धा हे सर्व देवालाच पोहोचणार. मग असं सांगितलं जाते की आमचे जे पूर्वज आहेत, मग ते आता पितृलोकात आहेत, त्यांचे एक लोक स्वतंत्र. मग पितृलोकात सुद्धा, पितृलोक म्हणजे आमचे पितृ जिथे राहतात तो. मग कोणाचे पितृ स्वर्गात राहतात, कोणाचे पितृ नरकात राहतात. पितृमात्र लोक म्हणजे आमचे पूर्वज जिथे गेलेले आहेत. मग वर्षात एकदा त्यांना आवाहन करून त्यांच्या करता श्रद्धेने अन्न आहार त्यांना अर्पण करावं, त्याला श्राद्ध असं म्हणतो. श्रद्धेने अर्पण करा, त्याने तो स्वीकारा. याचा अर्थ असं नाही की ते येतात आणि घेऊन जातात असं. त्याच्यात ते एवढंच की कृतज्ञतेने त्याचं स्मरण करायचं. ज्याने आमच्यासाठी केलेले ते कमी नाही, खूप केले. कारण शरीरच त्यांनी दिली आम्हाला. त्यांनी आमच्या आई वडिलांना दिली, आई वडिलांनी आम्हाला दिली. त्यांनीच ही सृष्टी आम्हाला दाखवली. पण ही काय छोटी काम म्हणतात, त्याचे स्मरण करू नये. एवढंच भाव असतो. आम्ही त्यांना हे आवडत होतं, ते आवडत होतं, आवडतं आवडतं म्हणत म्हणतच सिगारेट, बिडी, दारू सगळी जेवायला सुरुवात. त्यालाही गेल्या काही टाकलं, ठेवून आल्यावर काय असं करणार थोडी. जे जीव इथले आहेत ते जातात. सगळे कुठले तरी बाहेरचे जीव, त्याही जीव त्याच्यासाठी आपापलेले आहेत. अन्याला संतुष्ट करा. काही लोक तात्विक दृष्ट्या ही भौतिक स्वर्गाची कल्पना खूप चांगली आहे. माणसाला सन्मार्गात चालवण्याकरता केलेली ही कल्पना खूप चांगली आहे. भौतिक स्वरूपात कुठल्या आहेत असा कोणाचाही अनुभव नाही बघून आले.
पण कल्पना वाईट नाही, कारण कोणालाही नीट चालवण्याकरता असा काही आदेश दाखवला आणि ह्याच्या पाठीमागे कोणतंही वाईट भावना नाही. जे आहे ते चांगुलपणाच आहे, दुसरा काही नाही. आई वडिलांना किंवा दुसरा अन्य कोणाचे स्मरण करणं आणि त्यांच्यासाठी अर्पण करणं हे कदापि काही वाईट कार्य नाही. कोणाला नाही कोणाला तरी चांगल्याला पोहोचते. आपण अहितापासून परावृत्त करण्याकरता केलेले एक सुंदर उपाय आहे स्वर्गाची कल्पना. जसा स्वर्गाची कल्पना आहे तसे नरकाची पण हे केला, हे करू नये पण केला इथे जा. आजीला खूप सांगत होते, आजी एकटीच आहे, कोण नाही तुम्ही, काहीतरी चांगलं काम करत. आजी सावकार होत, प्रचंड पैसा होता. त्या पैशाच्या पूर्वीमध्ये कोणी आलं तरी त्यांच्यावर शंका घेत होती. पैसे मागायला आले माझ्या घरी असं तिला वाटत. आजी कोणी सहज जरी आले तर वाटायचं होते की काहीतरी निमित्त करून माझ्याकडे पैसेच मागायला आले असं वाटायचं. आल्याबरोबर धाड सुरू करत दिसत सुरू केले की आलेले लोक म्हणायचे काय पद्धती सारखे त्याला मुक्ती असं म्हणायची लोक. आजीच्या खात्यावर काय जमा होणार, काय चांगलं जमा होणार, या बसा थोडं पाणी घ्या नंतर 2000 नाही दे बाई काय प्रश्न नाही, पण या बसा बसून 2 गोष्टी करता येईल. या बसा, कधी आला, कशा घरात सगळे बरे आहेत ना, मग कसं काय करून काय कारणास्तव येणं झालं एवढं म्हणजे काय पैसे नसतात काय, नंतर आम्हाला देणं घेणं ते नंतरची. तेवढ्यासाठी काही लागत नाही. तेवढं सुद्धा काही माणसं म्हणत नाही, कोण म्हणत नाही, असणारीच म्हणत नाही. त्यांना प्रत्येकावर शंका, कोणी आले आमच्याकडनं काहीतरी यांची अपेक्षा म्हणून प्रत्येकाला संशयाचे वृत्तीनेच पाहिजे. पापच पडत, पापाचं नावच नरक आहे, पुण्याचं नावच पडत. एक सुभाषित आहे, सुभाषितात असं म्हटलेले, जे जे प्रिय आहे तेच सुख आहे आणि सुख स्वर्ग. जे जे प्रिय ते सुख आणि जे सुख ते स्वर्ग आणि याचा विपरीत जे आहे तेच नरक. सुंदर जे जे प्रिय ते सुख आणि जिथे सुख त्याला स्वर्ग म्हणतात आणि याचा विपरीत जे आहे तो नरक, अप्रिय तो नरक. म्हातारीला कोणी प्रिय वाटत, श्रीमंत होत, कधी कोणाची असं 4 गोष्टी चांगली बोलली असतात. काही काहींची तोंडच असतात, उघडले की गटारच बाहेर पडते की काय. कधी कोणाचं चांगलं बोलणं, गोड बोलणं, असं तोंड उघडलं. काही माणसानं बघितलं नाही, तोंड उघडलं की असा गटार. काही काही भाषणकार असतात, त्या भाषणकारांच्या तोंडात सुद्धा ना असा तोंड उघडले की असं गटारच वाजले की काय असं वाटायचं. कोणाच्या वाल्यासाठी बोलतात कळत. म्हातारी कशी म्हातारी अचानक डोकली स्वप्न पडत. स्वप्न म्हातारी स्वर्गात आणि त्याच दिवशी कोणतरी तिला सांगितलं
बाबा आपल्यासाठी स्वर्गात सगळे बांधून ठेवतात. ती म्हणाली बरं झालं ना, अनायासे मी आले तर माझे घर कसं आहे बघू की लागले तर रिपेअरीला थोडा पैसे देऊन येता येईल असं तुला वाटलं. गेली उतरली स्वर्ग आणि नरकात फारसा दूर नव्हता, जवळजवळच उतरली ती स्वर्गात. आणि तिथे कोणतरी तिला विचारलं, आजी कुठे जायचंय तुम्हाला, का आलाय? आजी म्हणाले, बाबा माझं घर बघायला आले. अच्छा अच्छा अच्छा, अजून तुमची यात्रा संपलेली नाही? नाही नाही, फक्त एक चान्स भेटले म्हणून मी बघायला आले म्हणे. मग तो म्हणाला चला तुमचं घर दाखवतो. मग आजीचा रजिस्टर काढला आणि आजीचा पत्ता कुठे शोधला आणि आजीला घेऊन निघाला. आजी गडगडून श्रीमंत. तिला वाटले की इथेच आता श्रीमंतांच्या कॉलनीतच माझं घर असेल असं तिला वाटतं, पण त्या कॉलनीत काय घर नव्हतं. मोठी मोठी बंगले होती, गाड्या काय म्हणतात सगळी सुखसुविधा असणारी. गल्लीत गेली पुढे, त्यांना म्हणाले बाबा कुठे घेऊन झालं? आजी तुमच्या घराकडे घेऊन. मग जरासा पुढे गेल्यानंतर थोडस साधी घर भेटली. आजीला वाटली तरी असेल आपल्याला. तिथे बाबा कुठे घेऊन? आजी तुमच्या घराकडे घेऊन जा. मग त्याच्या पुढे गेली. गेल्यावर सगळे दंदल आणि हे त्यात छोटी छोटी कुटुंब. तिला वाटली बहुतेक माझी फार्म हाऊस असावं, गावाबाहेरच असावं, गावात नसावं असं तिला वाटलं. कारण मी जमिनीवर म्हणजे पृथ्वीवर एवढी मोठी श्रीमंत महिला आणि माझी घर इथे नाही म्हणजे माझी बहुतेक फार्म हाऊसच असावं. यांच्या सगळ्यांच्या गेली पार झाली. गाव संपला. संपल्यानंतर अख्ख्या गावची पाणी तिथे वाहून येत होते. ती दलदल आणि त्याच्या 4 खाट्या उभी करून नुसतं एक ताडपत्री फाटली प्लास्टिक टाकले. तुम्ही म्हणता की ते प्लास्टिक आहे का तिथे? अहो जिथे जाईल ते तिथे निर्माण करते. सांगते ठीक आहे, तुमचे काय नव्हतं, बाजूला दृष्टी नाही काय नाही. 4 खाट्या उभी केले आणि वर एक फाटके ताडपत्री टाकले. खाली काय खर्च नाही काय नाही. आजीला म्हणाले आजी ते तुझी ऍड्रेस. आजी म्हणाली असा कसा माझं घर? मी एवढी मोठी श्रीमंत, आजी श्रीमंत आहे, तुम्ही खाली. तुमच्या इथे श्रीमंत इथे इथे ज्यांनी ज्यांनी इतरांना दिलेले आहेत ना, दिलेले पैसे जे आहेत ते फक्त बिल जमा होतात, तिथे घेतलेले जमा होत नाही. तुमच्या घरात कपाटात आहेत ना, त्या कपाटातले पैशांनी इतकी गरज बनत नाही. त्या कपाटातले पैसे तुम्ही उत्तम कार्यासाठी, चांगल्या चांगल्या कार्यासाठी, परोपकारासाठी, दान धर्मासाठी जे वापरलाय ना, ती पैसे जमा होते. त्या पैशात नाही ते घर बांधलं जातं. आणि असा काय तुम्ही त्याकरता कुठेही दिलेले नाही, त्यामुळे इथे तुमच्या नावावर घर असा नाहीये. म्हातारी असा हडबडून उठली, घरातच होती. आणि दुसऱ्या दिवसापासून म्हातारीच्या सगळी संकल्पनाच बदलली. गल्लीत गेली, यांच्या घरात जाती, त्यांना बोलती, त्यांच्या घरात जाती, या आमच्या घराकडे येत जावा आणि मी येत जाईल. घरात स्वयंपाक करते, यांना सांबार देते, त्यांना भाजी देते आणि मित्रांना म्हणते एवढी कपडे काय करायचे, एखादा तू घे एखादा तू. म्हातारी दुसऱ्या दिवसापासून बदलले. लोक म्हणाली म्हातारीला झालं तरी आतापर्यंत सगळ्यांना हिडीस पिडीस करणार आणि एका रात्रीत कसं बदलले? एका रात्रीत बदलली म्हणजे स्वर्ग नरकाने तिची संकल्पना बदलून टाकली. कथा काही खरं करायचं, खरोखर आहे का नाही, पण छोटीशी सांकेतिक कथा. असं कोणतरी सांगतात पुराण, कीर्तन, प्रवचन, कथा सांगतात. ऐकणाऱ्यांच्या मनावर ते खोल परिणाम. आपण चांगलं काहीतरी करावं.
नाही केलं. इथे जेवढा खर्च करतो तेवढा मोठा जर तिथे असणार असं म्हटल्यानंतर इथे माणसं जरा चांगले काम करायला लागावं एवढंच येतो. आता तिथलं घर मोठं होतं की छोटं होतं कोण तिथे. आजी आपल्या स्वप्नात जाऊन आली म्हणून कळलं तिला. खरोखर येईल का आजी परत? नाही. आमच्याकरता आजी का महत्वाची? आजी स्वप्नात गेली होती, आली म्हणून तिथली सगळी कथा कल्पना. त्यापेक्षाही आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस असेल, जिथे जाईल तिथे मी चांगलंच करेन, मला कोणाची वाईटच करायचं. माणूस तो नरकात जरी गेला तर ते नरकात सुद्धा, कारण महात्मा लोक गेले. बुद्ध चांगला होता नरकाच्या बाजूने, अशी त्यांची जातक कथांमध्ये कथा चांगला होता. खाली नरकात बघितला मग शिकला करतलेले कोण आगीत भाजले जातात, थोडी ऊन फडफडत होते, आरडा ओरडा चालू होता. आणि बुद्ध जसा दिसले त्याला दिसल्याबरोबर थंडावा वाटायला, एकदम असं काय थंड वाऱ्याचं झुळून आल्यासारखं झालं. आणि सगळ्यांनी मोठ्याने ओरडून सांगितले, तेव्हा थांबा तिथे, का तुम्ही दिसल्यापासून आम्हाला इथे थंडगार वाटायला लागले. मग बुद्धांबरोबर म्हटले आपण किती वेळ थांबायचं? ते म्हणाले त्यातला शेवटचा माणूस आपलं दुःख भोगून संपल्यावर त्याचा बाहेर येतो, आल्यानंतर शेवटचा माणूस आल्यावर आपण पुढे जायचं. मग आपल्याला त्रास होणार नाही का? अरे आपण त्यासाठी तरी जन्माला आलो. आम्ही काय दुसऱ्यांना दुःखात खाण्यासाठी आलो? आम्ही दुसऱ्यांना सुख देण्यासाठी आलो. प्रत्येक माणूस जर असा विचार केला, कोण दुःखी होईल? शेवटचा माणूस त्या नरकातला वर येईपर्यंत इथेच थांबतो. केवढा मोठा दृढ संकल्प आहे. माणूस जर ठरवलं, चांगला माणूस. शेक्सपियर एक छोटीशी कथा लिहिली इंग्लिश मध्ये, वाचलंय काय? मी काय फार मोठा असेल इंग्लिश करणारा असं नाही, मी शाळेत असताना वाचलं. कथा आमच्या पाठ्यक्रमाला वगैरे आणि मग तेव्हा वास्तव सांगायचं, या त्यांच्या कथा ग्रंथातनं ही कथा निवडलेली तुमच्या पाठ्यक्रमाला लावलेले, त्याच्यापेक्षा तुम्हाला अधिक शेक्सपियर संबंधात किंवा त्यांच्या कथा वाचायचं असेल तर अमुक अमुक पुस्तक वाचा असं आम्हाला सांगत. मग माझी एक सवय होती, असं सांगितलं की मग लायब्ररीत जाऊन तो पुस्तक घेतलं आणि त्यांची सगळीच कथा वाचली. काळिदासांची एक छोटीशी नाटक आम्हाला संस्कृत मध्ये लावलेली. मग ही अभिज्ञान शाकुंतल नाटक आहे, ही चतुर्थांक तुम्हाला लावलेली. पूर्ण नाटक पाहिजे असेल तर काळिदास महासंपुट जे आहे त्याच्यात अभिज्ञान शाकुंतल पूर्ण भेटते. नुसतं अभिज्ञान शाकुंतल नाहीये, मग तिथे कुमार संभवही भेटते. मग काळिदासांचे अन्य महाकाव्यही भेटतील, नाटकही भेटतील. मी अशा वेळी त्यावेळी 11वी 12वीला असताना काळिदासांची महासंपुट सगळी वाचली. आता एक सवय होती मला, एक कथा आम्हाला आहे ना मग त्या कवींची सर्वच वाचली, एक छोटीशी कथा वाचली. त्या कथेत एक माणूस नरकात गेल्यानंतर विचारतो हे काय? ते म्हणतात की नरक. कशा काय काय? ते सगळे दलदल आहे, दुर्गंधी आहे, एक झाड नाही, रखरखता ऊन आहे सगळे, एक फळझाड नाही, फुलझाड नाही, घर नाही, नीट काही नाही. आणि ह्या रणरणच्या उन्हात आणि दलदलीत तिथेच पडून राहायला म्हटलं ठीक आहे. तो ठरवला
आपण इथे आलोय तर काहीतरी करू. मग त्यांनी काय केलं, त्या दलदलीला सुकवायचं ठरवलं. सुकवण्याकरता पाणी एका बाजूला पाठ काढून पाणी टाकलं आणि एका विहिरीसारखं खाल्ला पाणी त्यात साठवलं आणि दलदल सर्व सुकलं. सुकल्यावर म्हणाला, यार चांगली झाडं लावली, फळझाडं लावला, फुलझाडं लावला, वेली लावला आणि जे जे काय खाणं पिण्याकरता धान्य लागतात ते मागून आणलं कोणाकोणासाठी आणि लावला. काय 10 वर्षात तुम्हाला सांगतो नंदनवन तयार. जिकडे पाहतो तिकडे सुगंध फुलांची. फुलं लावल्यानंतर मधमाशा तिथे आले. मधमाशा आले म्हटल्यानंतर परागीकरण झालं तर फळं आले झाडांना. झाडांना फळं आली म्हटल्यानंतर सगळ्या पाखरं तिथे आली आणि पाखरं फळं खाऊन जिथे जिथे पिष्टा टाकली तिथे जंगल तयार. नंतर जी लोक आले नरकात त्यांना नरकच ओळखे ना. आपण स्वर्गात आलो की नरकात आलो. स्वर्गात आलो की नरकात आलो. लोकांना कळतच नव्हतं. आम्हाला नरकाची कल्पना अशी अशी सांगितली होती आणि इथे आलो तर ही काय वाटत नाही नरक. हो वाटत नाही. सगळ्यांना त्याग करावा लागतो. जगात असं नाहीये. काही माणसं समर्पित असावी लागतात. तेवढ्या माणसांनी केले तरी सुद्धा त्यांच्याबरोबर खूप लोक त्याचा उपभोग घेऊ शकतात. एक माणूस फक्त स्वर्ग निर्माण केला तेव्हा त्याला विचार, स्वर्ग आणि नरक दोन्ही पाहिलाय, तुझा अनुभव काय आहे. तो म्हणाला, प्रत्येक माणसांच्या 2 हात आहेत. त्या 2 हातांनी ठरवलं तर तो स्वर्गही निर्माण करू शकतो, ठरवलं तर तो नरकही निर्माण करतो. आहे ती झाडं तोडणं, उद्ध्वस्त करणं, हे सगळं निर्माण करणं, नवीन नवीन लावणं, निस्वार्थीपणाने सगळ्यांसाठी. हे केलं तर मला काय मिळणार नाही विचार. हे केलं तर मला काय मिळणार. मी आसाममध्ये गेलो, एक माणूस तिथे, नाव त्याचं जाधव होतं, तसं काय माहित नाही. एवढा मोठं जंगल तयार केलंय, मेंढर राखत काही किलोमीटर आहे त्यांनी निर्माण केलेली. काय नाहीये, बी बियाणे गोळा केला. सगळ्या प्रकारचे झाडांची बी बियाणे गोळा करायचा, पाठीवर झोळीत टाकायचं आणि हातात एक असा पार घ्यायचा, असा खुपसायचा आणि असं असं हलवायचं, त्यात 2 बी टाकायचं. दिवसाला तो हजारांनी झाडं लावतात आणि तिथे पावसाला काही कमी नाही आणि आता कुठली दगड नाही, सगळी 1 नंबरची माती. मोठं जंगल आहे. माणूस एकच माणूस एक मोठं जंगल आहे आणि त्या जंगलात आज सगळ्या जंगली प्राणी आलेले. आपण बनवलेले जंगल एवढा दाट आहे असं कळले की त्याची चावून या पृथ्वी तलावरच्या ज्या काही जंगली प्राणी आहेत, वाईल्ड लाईफ म्हणतो ना, सगळ्यांना कळते आणि सगळे जाऊन येतात. मी मैसूर जवळ गेलो होतो. अगदी वाळवंटासारख्या दगडासारख्या प्रदेशात एका जोडप्याने नवरा बायकोनी 13 एकर मध्ये झाडं लावली. किती हजार प्रकारचे लोक आहेत, 3000 प्रकारची झाडं 13 एकर मध्ये लावली. बाजूच्या शेतात 800 फूट खुदाई केले बोरिंगची, तरी पाणी भेटत नाही. आणि ह्याच्या त्या 13 एकर मध्ये 5-6 फुटावर पाणी वरत होते. कारण एवढ्या झाडी लावले त्यांनी. असं कुठेही बाजारात आला जाताना मोकळ्या हाताने जात नाही म्हणून सांगितलं आहे. मी गेलो होतो, चंद्रशेखर म्हणून आहे, तुम्ही पाहिजे तर नेटवर बघा, इंद्रप्रस्थ म्हणून शोध द्या, इंद्रप्रस्थ गार्डन म्हणून. आणि तिथे किती प्रकारची साप, किती प्रकारची पाखरं, मधमाशा किती प्रकारची आहे आणि मधावरच त्यांचा सर्व संसार. आणि त्या जंगलातली वेगवेगळी वनस्पती. मी विचारलं, इथेच घर करून राहताय आणि तुमचं कसं इंजिनियर आहे,
आणि फार नवीन कथा नाहीये. काहीतरी 94 मध्ये तिथे राहायला गेली तिच्या नवीन खरेदी करून. 94 पासून आजपर्यंत किती म्हणजे 23 आणि 6 30 वर्षात असं जंगल तयार झाले. आता तुम्ही गमबूट घातल्याशिवाय त्यात जाऊ शकतो असे साप पडलेले असतात. चावत नाही, त्यानं काही केल्याशिवाय ते चावत नाही. आणि त्याच्या मध्यभागी त्यांचं घर आहे. मुलगा मुलगी, तो मुलगी दिलेली ती गोष्ट मेट्रो जवळ राहते. तो जावई मला भेटला होता, त्यांच्या गावाजवळ गेलो होतो. आणि त्यांच्या घरी साबण बनवतात, आयुर्वेदिक औषध बनवतात, मध विकतात, दूध विकतात. म्हटलं भाजी बिजी झाडांच्या मध्ये जो उजेड असतो त्याच्यातच नाचणी, ज्वारी, बाजरी असं टाकतात. त्यांच्या घरामध्ये पीक येत. म्हणजे भाज्यांमध्ये या जंगलातल्या 80% झाड पानं सगळी भाजी असते. 80% झाडांची पानं हीच आमची भाजी करतो. आम्ही चटणी त्याचीच बनवतो, सांबारही त्याचीच बनवतो आणि भाज्याही सगळे त्याचीच बनवतो. आम्ही ट्राय केले आणि आम्हाला कुठे बाजारात जावं लागत. एवढा सुखी जीवन थोडी जगू शकत. पाणी वर मी गेलो होतो, उन्हाळ्यात गेलो होतो. देशात काय माणसं खूप सुंदर करतात. म्हणजे ज्याला वाळवंट म्हणतात, त्याला आणखी काय म्हणतात. मी आताच मागच्या 2 महिन्यापूर्वी राजस्थान तिथे गावात गेलो होतो. त्या सरपंच आणि त्या गावात अशी की गावा मोठी नाही, जे खाण आहे मार्बलची, ते खाणी खाली असतात आणि वर माती असते 40 फूट. ते माती काढून टाकतात दुसरीकडे, मग नंतर खाणीतनं दगड काढायला सुरू करतात. त्यांच्या गावाभोवतीने अशी डोंगर तयार झाली आणि घरात सकाळ व्हायच्या आधी अर्धा इंच माती येऊन पडलेलं होतं वाऱ्याने. माती दिवसभर जेवायला बसला तरी सुद्धा असा मातीचे कण देऊन टाकत पडतात. काय करावं. श्याम सुंदरजी म्हणून माझे परिचित होते, त्यांची इच्छा होती की एकदा स्वामीजींनी जावं. त्या गावात आश्चर्य वाटते आपल्याला की त्या वाळवंटच्या मध्ये कधी जंगल तयार अख्खा गाव आहे. महिलांनी एक मुलगी झाली की कमीत कमी 11 झाड लावायचं, कंपल्सरी केली. एक मुलगी झाली की 11 झाड लावायचं. आणि रक्षाबंधनाच्या वेळी सगळे जण झाडाला राखी बांधतात. आमच्या झाडाला कोणीही कुऱ्हाडी लावायची नाही. त्या गावात आता उन्हाळ्यात सुद्धा ऊन जाणवत नाही. एक मातीचं कण आता गावात येत नाही. आणि त्या वाळवंटात बघा कुठे विहिरी खणले की पाणी वरच आहे. एवढी पाणी मुरायला लागली. त्याला स्वर्ग म्हणत नाही, म्हणू नये. आमच्या हातात दिली तर 8 दिवसात खरा एक दार राखणार नाही, काय राखणार. मठावर ना आकलन केलात की नाही माहित नाही. गेल्या महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांची आवड होती स्वामीजींची, ते झाडं लावत. पावसाळा सुरू झाली की झाडं लावत. शिकवले आपण झाडं लावत. आणि झाडं लावता लावता आता गेल्या मे महिन्यात आम्ही बघितलं की सगळ्यात जास्त टेम्परेचर ज्या दिवशी होती त्या दिवशी 33-34 होती. त्याच्यावर गेली नाही. एवढी गारवा का राहते. आणि झाडं लावल्यामुळे तिथे जवळजवळ गेल्या वर्षी आमच्यातला विवेक शेट्टींचा मुलगा आहे वैभव, 120 पक्ष्यांची फोटो काढली. सकाळी 7-7:30 किंवा संध्याकाळी 7-7:30 तुम्हाला पात्र पाहायला मिळतात. तिथे जवळजवळ 100 प्रकारची पात्र पाहायला मिळतात. फुलपाखरू 100हून अधिक प्रकारची फुलपाखरू आपल्या मठाच्या परिसरात आहे. का ही बायोडायव्हर्सिटी मी आपल्याला म्हणत होतो ना, की असं एक वातावरण तयार झाले की ते आपोआपच येतात.
मग आता त्यात सगळ्यात आधी कोण येते? मोर येते. त्याला अनुकूल वातावरण दिसले की मोर ही पाखरं आधी आलेले का त्याला खायला भरपूर फळं आणि त्याच्यानंतर वानर येतात, मांजरे येतात, ते हलतच नाही. मग नंतर फुलपाखरू येतात, मधमाशा येतात हळूहळू, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात, मग त्यानंतर हळूहळू मोर येतात. मोर आले की समजायचं ही वातावरण अत्यंत चांगले, स्वच्छ आहे, पवित्र आहे आणि सुखदायी आहे. मोर आले की समजायचं. आणि मोराची पंख आहेत ना, त्या मोराच्या पंखांची वैशिष्ट्य ते जिथे पडतील, कृष्णांच्या डोक्यावर मोर पंख माहिती, त्याचे किती प्रकारचे औषध बनतात आपण कल्पना करू शकतो. त्यांना वातावरण का. आणि त्यानंतर येणारे प्राणी म्हणजे हरिण, हरिणी. मग हरिण वगैरे अशी काय काय, मग रानडुकरं येतील, हरिण येतील, अशी वेगवेगळे प्राणी येऊन राहायला लागले. मग नंतर वाघ आणि सिंह येतील. म्हणलं ना हे सगळ्यांची मिळून आहे ना अरे. मग झाडांची रक्षा वाघामुळे, वाघांची रक्षा झाडामुळे, एक सर्प तयार झाला सगळ्यांचा. आता कोणी वरून फोटो काढला तर ही जंगल, ही जंगलची सोडून घ्या. आपण विचार करत होतो की स्वर्ग निर्माण करायचं की नरक निर्माण. आमच्या तोंडून आम्ही चांगलं बोललो तर 4 माणसं आम्ही एकत्र पण करू शकतो, 4 माणसांना सुख पण देऊ शकतो. आणि आमच्या तोंडानेच आम्ही जर असं बोललो तर बसलेले सगळे शिव्या घालतच जायला पाहिजे, असंही करू शकतो. स्वर्ग म्हणजे असं काय नाही. एका सुभाषितकारांनी सांगितलं, थोडस राहायला घर, छप्पर आणि आज्ञाधारक पती पत्नी. नवऱ्याची बायकोने ऐकावं, बायकोच्या नवऱ्याने ऐकावं. आणि जरासं ऐकणारा पोरगा, पोरगी, आई वडिलांची ऐकणारे मुलं मुली, आणि थोडीशी खर्चाला पैसे, अंगभर मेहनत, जेवून पडल्याबरोबर मस्त पैकी झोप लागली की समजायचे की स्वर्गात आहोत. आणि सगळे असून सुद्धा गादीवर टाचा घासत पडले की समजायचे की आता त्यांच्या घरात सगळे आहे पण आता नरकात आहोत. कमी काही नाही, पण आता ही गोष्टी बदलते करायची, ही गोळी खाऊ नये, ती गोळी खाऊ नये का, चिंता का त्याला स्वतः चांगल्या गोष्टी माणसाने स्वर्ग काय खात होऊन नाही. अहो म्हटलं तर स्वर्ग, अरे काय म्हणत असंही म्हटलेले बसवेश्वरात. बसवेश्वर म्हणतात अहो म्हटलं तर स्वर्ग, अरे काय म्हटले की नरक. सत्य बोलला तर स्वर्ग आणि मिथ्या बोलला असंही त्यांनी म्हटलं. उत्तम गुणांचं संपादन करून, उत्तम व्यवहार केल्याने सर्वत्र त्याला रिफ्लेक्शन किंवा रिएक्शन जे म्हणतो, प्रतिक्रिया, प्रतिफलन जे आहे, जे दिले तेच परत येणार. जे नाही दिली त्याची अपेक्षा करून काही करून सुद्धा येणार नाही. बावळीची बी टाकलेली आहे, आता त्याला मी आंब्याची फळं लागावं, किती दिवस असा देव पाण्यात घालून बसलो तर लागणार. जी लावले या करता लावताना चांगलं लावावं, पाणी घालताना चांगलं घालून त्याचा पालन पोषण करावं, ही सांगण्याकरता स्वर्गाची कल्पना. त्याच्यापेक्षा वेगळं स्वर्गाची कल्पना. म्हणून जीवन आमचा स्वर्गमय बनवावं की नरकमय बनवावं आपणच ठरवायचं. आणि
आपलं गृहस्थाश्रम धन्य बनवायचं. धन्यो गृहस्थाश्रम सानंदम सदनम. घर आहे ना, घरात आनंद राहायला पाहिजे, कटकटीचे पूर्ण. घरात न भिंती त्रास देत, ना फरशी त्रास देत, ना खिडकी दरवाजे त्रास देत, निर्जीव कोणी त्रास देत नाही. त्रास देणारी आमचीच कोणतरी. घर सगळे आनंद देणारे असावे. आनंद देणारी परिवारातले सदस्य असायला पाहिजे. सुख देणारी परस्परांना त्याग भावनेने खाऊ पिऊ घालणार. दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःची विचार न करणार असतील तर सगळी एकमेकांसाठी. म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी, त्यांनी आमच्यासाठी केली, ते दोघांचंही कर्तव्य. ही स्वर्गाची अशा पद्धतीची स्वर्ग आपण निर्माण, आमच्या नीतिमत्तेने स्वर्ग निर्माण. अशा एक सुंदर स्वर्गाची कल्पना पंचतंत्रामध्ये 3 मंदबुद्धीच्या मुलांसाठी सांगितले गेलेली जी कथा आहे, पंडित विष्णू शर्मांनी सांगितलेली जी कथा आहे, अत्यंत मूर्ख आणि मंदबुद्धीच्या असणाऱ्या 3 मुलांना, काशी नरेश यांच्या 3 मुलांना पंडितांनी स्वर्ग निर्माण करण्याची क्षमता संपन्न बनवणारे पंडित विष्णू शर्मांनी सुंदर 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 कथा सांगितली. आमची मुलं स्वर्ग निर्माण करावं असं वाटत असेल तर आपण घरात दरवर्षी पंचतंत्राची कथा आपल्या बाळाला सांगावं. खूप बदलतात. मी याचा प्रयोग केला. मुलांची बुद्धिमत्ता कशी सुधारायचा. कथा आवडतात सगळ्यांना. करता करता कथेच्या मागे भाव काय आहे त्याचं चिंतन करायला हवं. चिंतन करायला हवं आणि त्यातून त्यांच्या बुद्धीचा विकास आणि हळूहळू हळूहळू त्यांच्या बुद्धीत पिंजलेले जे आहे, मनात बुडलेले जे आहे, आचरणात यायला लागते. तेव्हा स्वर्ग निर्माण करण्याची क्षमता आमच्या भावनेत. आम्ही काय करतो आता, फक्त पॅकेजेस करतो, पॅकेजेस काढतो. हे शिकलास तर किती पॅकेज मिळेल. हे पॅकेजचे विरोधी नाही, त्याच्याही पेक्षा महत्वाची पॅकेज पासून सुख अनुभवण्याची क्षमता संपन्न पिढी घरात करा. तरुण शिकायला पाहिजे, सर्टिफिकेट मिळवायला पाहिजे, पैसे मिळवायला पाहिजे, पण मिळालेली संपत्ती आहे ना त्याचा सदुपयोग करण्याची सद्बुद्धी पण त्यांना पाहिजे. झोमॅटोवरच सगळी जीवन काढेल अशी पिढी जर घडली तर ते आपल्या घराचे नाही, हॉस्पिटलचे मेंबर पाहिजे, घरचे प्रतिनिधी नाही बनणार. कारण आमच्यातली बरीचशी आहे घरात स्वयंपाक न करता सकाळी एक हॉटेलची, संध्याकाळी एक हॉटेलची मागून खाणं. असं कुठल्या हॉटेल किंवा ह्याच्यात असं अशी भावना आहे का की आमची जेवण जेवावं, हे सुखी व्हावं आणि मोठे व्हावं, ताकदवार बनावं. घरात जसं आई, बहीण, पत्नी जेवण बनवताना हे जेवावं, सुखी व्हावं, तृप्त व्हावं, ताकदवार व्हावं, सात्विक व्हावं, ही भावनाही त्यात ओतलेली आहे ना त्या जेवणात. त्या झोमॅटोच्या जेवणात ओतलेले कधीतरी खायला नको म्हणत नाही. आता किचनलेसच आपण फ्लॅट करायचं ठरवलं, घर आपलं किचनलेसच बनवायचं ठरवलं म्हणजे स्वयंपाक घर विरहित आपली 1 BHK 2 BHK के नाही काय ना, बेडरूम, हॉल, किचन नाही, एक टेबल, आणलेले जेवण वाढून घेण्याकरता एक पेंट्री.
अशी जर कल्चर, अशी जर संस्कृती पुढे जायला लागली, अशी पिढी जर घडवली का नाही, मग वेळच नाही करायला, मग वेळच नाही, जेवायलाही तुला वेळ नाही, जेवण बनवायलाही वेळ नाही, तर जगतोच कशाला, जीवन तर कशासाठी? काय पैसे मिळवण्याची मशीन आहे थोडं, काय दुसऱ्यांची चाकरी करण्याकरता जन्माला आला असतो, सुखाने राहण्याकरता आलायस की दुसऱ्यांची आयुष्यभर चाकरी करण्यासाठी आला? नाही, मी चाकरी करायला पाहिजे, पण सुखाने राहायचं केव्हा? नाही, आता सुखानेच राहतो. कशाने? अरे स्वादी खाऊन सुखाने राहणार, KFC खाऊन काय सुखाने राहणार? काय राहणार आहे का? त्यात काय घालतात कधी काही विचार केले का? आणि किती दिवस खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम काय होणार? आमच्या इथे मुंबईत बरेचसे तरुण आयुर्वेद मध्ये येतात आणि हिप जॉईंट, खुबे जे म्हणतो ना, खुब्याची बॉल झिजलेले आहे आणि इतके पिसोळ झालेले, आता 25शीतले 30शीतले 32शीतले चालता येत नाही बऱ्याचशा तरुण तरुणी का? डॉक्टर म्हणतात हिप जॉईंट सगळी झिजलेले आहे, ऑस्टिओपोरोसिस झालेले आहे, म्हणजे हाडं पिसोळ झालेले आहेत तुमची, आता बदलायला पाहिजे. 30-35 मध्ये तुमची जॉईंट बदलल्याने पुढे कसं करणार? कशाने झालेली? आमच्या डॉक्टरने विचारलं, ते म्हणाली ही सगळी कुठल्या बाजारात असतात, मी म्हटलं ना ती खाऊन जाईल का? त्याच्यात वापरलेली जी काही केमिकल आहेत, आपल्याला स्वाद टेस्ट लागावं म्हणून जी टाकले ना, त्याच्यामुळे शरीरातली कॅल्शियम सगळी बाहेर फेकलं गेलं, कॅल्शियम गेल्यामुळे हाडं पिसोळ झाली. आता याची 35च्या आत जॉईंट करतो, एक जॉईंट करतो. मग आता 100 कधी गाठायचं? 50 म्हणजे शेंडी दांडी. नंतर काय, माणूस आता कट्टा चांगला आहे तोपर्यंत आडवा झाला की उभी कोण राहते ते पुण्यवानच म्हणायचं, ते त्यांच्याकरता उभे राहणारे असतात. पण आपण स्वतः उभे राहायचे. आमच्या कर्माने आमचे शरीर बाद नाही करायचे, आमच्या कर्माने आपलं शरीर कधी बाद नाही करायचं. आम्ही मदत आणले तर पाहिजे तेवढा वर्ष जगू शकतो, एवढी सामर्थ्य असते आपल्याकडे, पण ती सामर्थ्य घालवायचं नाही कधी. करून खायला पाहिजे, घरची खायला शिकायला. जे घरची खातील त्यांना तो आयुष्य लागतो. तर स्वर्ग जे आहे, मग 7व्या स्वर्गात जायचंय की 8व्यात जायचंय, किंवा आमच्याकडे स्वर्गात देव आहे आणि त्याच्याजवळ जाण्याकरता सालोक्य, सामिप्य, सारोग्य आणि सायुज्य अशा टप्प्याटप्प्याने आपण त्या भगवंताजवळ जावं. म्हणजे त्याच्याकरता जी साधना लागतात ते इथेच आहे. म्हणजे एवढं केलं तर साक्षात भगवंताबरोबरच राहणार, ती सगळी देवच आहे, त्या देवात समवेतच आपण, म्हणजे त्यांच्या जवळ अशी जाण्याची जी साधना करायची, साधना करायची बुद्धी शक्ती